नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूयात टॉप 20 न्यूजवर. एकनाथ शिंदे यांच्या कथित ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे गटातील 6 खासदार फुटल्याच्या चर्चेने राज्यातील राजकारण तापलंय. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत उद्धव ठाकरे यांचा षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे गटाचा नेस्को मैदानात वर्धापन मेळावा होत असून दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे राज्याचं लक्ष लागलंय. ठाकरे गटातून बंडखोरी केलेले 6 खासदार आजच्या शिवसेना वर्धापन दिन सोहळ्यात शिंदे गटाच्या व्यासपीठावर दिसणार नसल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हे खासदार 21 किंवा 22 जून नंतर महाराष्ट्रात परतणार असून त्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. शिंदे गटात जाण्याची तयारी करणाऱ्या 6 खासदारांना राज्य सरकारने Y+ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी ऑपरेशन तुडवाचा इशारा देत बंडखोर खासदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असं आव्हान दिलंय. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या बंडखोरीच्या चर्चेदरम्यान त्यांचे पुत्र कृष्णा आष्टीकर यांनी आपण अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलंय. सुषमा अंधारे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी वडिलांशी अनेक दिवस संपर्क नसल्याचाही दावा केलाय. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी 98.44% मतदान झालं. भाजपचे राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यातील लढतीचा निकाल 22 जून रोजी जाहीर होणार आहे. कर्नाटक विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने 7 पैकी 5 जागांवर विजय मिळवत आपले संख्याबळ वाढवले आहे. भाजप आणि JDS मधील कथित क्रॉस वोटिंगचा फायदा काँग्रेसला झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झालंय. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 4 दशकांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या मोहोळ हे नामांकित पैलवान म्हणूनही ओळखले जातात. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला. मतदानानंतर बोलताना त्यांनी अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी असल्याचं सांगत 22 जूनला निकालातून सर्व चित्र स्पष्ट होईल असं म्हटलंय. झारखंड राज्यसभा निवडणुकीत भाजप समर्थित अपक्ष उमेदवार परिमल नातवानी यांनी विजय मिळवत काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. क्रॉस वोटिंग आणि काही मते अवैध ठरल्याने सत्ताधारी इंडिया आघाडीचे गणित बिघडल्याची चर्चा आहे. प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. न्यायालयाने संपावर अंतरिम स्थगिती दिली असली तरी बससेवा आणि वीज विभागावर परिणाम होण्याची शक्यता कायम असल्याने मुंबईकरांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांचे पुत्र आणि माजी राज्यसभा खासदार नरेश गुजराल यांची तब्बल 7.8 कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर भामट्यांनी त्यांचं बनावट व्हॉट्सअप प्रोफाईल तयार करून कंपनीच्या CFOला फसवलं आणि 30 ते 40 खात्यांमध्ये मोठी रक्कम हस्तांतरित केली. या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखेकडून सुरू आहे. युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला करत हजाराहून अधिक ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर केलाय. या हल्ल्यात रोस्तोवमधील तेल डेपो उद्ध्वस्त झाला असून मॉस्को परिसरातील अनेक ठिकाणांचे नुकसान झाले आहे. या कारवाईला रशियाच्या अलीकडील हल्ल्यांना दिलेले प्रत्युत्तर असल्याचं राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलंय. देशभरात नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण गंभीर बनला असून 2 दिवसात 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्यात. तामिळनाडूतील एका विद्यार्थिनीने परीक्षेच्या भीतीमुळे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे परीक्षा व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी एसटी डेपोत शुक्रवारी सकाळी भरधाव कार गर्दीत घुसल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. कार एसटी बसला धडकल्याने पुढील मोठा अनर्थ टळल्याचं सांगितलं जात आहे. अंबरनाथमध्ये लग्नानंतर अवघ्या 1.5 महिन्यात 26 वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंडासाठी छळ, मारहाण आणि घरात CCTVद्वारे पाळत ठेवल्याचा आरोप डॉक्टर पती आणि सासरच्या मंडळींवर करण्यात आलाय. पोलिसांनी पतीसह 3घांना अटक केली आहे. IPL 2027 हंगाम मार्चच्या अखेरीऐवजी 10 मार्चपासून सुरू करण्याचा विचार BCCI करत आहे. वाढते तापमान आणि मान्सूनपूर्व हवामान लक्षात घेऊन स्पर्धा 15 मे पूर्वी संपवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र सामन्यांची संख्या वाढवण्याचा कोणताही विचार नसल्याचं BCCIने स्पष्ट केलंय. भारत आणि श्रीलंका सामन्यानंतर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये वाद झालाय. या प्रकरणात दंडाची शिफारस करण्यात आली असली तरी निर्णय सामनाधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रात असल्याचं BCCIने स्पष्ट केलंय. या प्रकरणात मंडळ हस्तक्षेप करणार नसल्याचं सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलंय.
भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 चौकार पूर्ण करत इतिहास रचलाय. असा पराक्रम करणारी ती जगातील पहिली क्रिकेटपटू ठरली असून कोणताही पुरुष क्रिकेटपटू अद्याप या टप्प्याजवळ पोहोचलेला नाही. नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात तिने 74 धावांची दमदार खेळी केली आहे. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची कन्या दिशानी चक्रवर्ती हिचा बॉयफ्रेंड माइल्स मेंटजारिस याच्यासोबत साखरपुडा झालाय. माइल्स हा हॉलिवूडशी संबंधित सिनेमॅटोग्राफर आणि क्रिएटिव्ह प्रोफेशनल असून अनेक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समध्ये त्याने काम केलंय. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. रणबीर कपूरचा बहुचर्चित रामायण आणि रजनीकांत यांचा जेलर 2 हे दोन्ही बिग बजेट चित्रपट दिवाळी 2026 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर वर्षातील सर्वात मोठी टक्कर पाहायला मिळू शकते. या संभाव्य क्लॅशमुळे चाहते उत्सुक असून निर्मात्यांमध्ये रणनीती चर्चा सुरू झाली आहे. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.